नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आज आपण पालकची भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत, जे घरचे सगळे आवडीने खातील। तुम्हीही पालक खाऊन कंटाळले असतील किंवा तुमच्या घरच्याला कुणाला पालक आवडत नसेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी इथे 100 ग्राम पालक घेतलेली आहे। पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे। कढईमध्ये एक पळी तेल घातलं आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पालक 1 मिनिट परतून घ्यायचे। त्यामुळे आपली पालक थोडी सॉफ्ट होईल। पालक आपली 1 मिनिट छान अशी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला आता 1 वाटी बेसन घालायचं आहे। बेसन सुद्धा आपल्याला 4 ते 5 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून बेसनचा कच्चेपणा जातील। बेसन छान भाजलं ना की खूप छान लागते चवीला। तर आपल्याला एकदम मंद आचेवर बेसन छान असं भाजून घ्यायचं आहे। ती रेसिपी अगदी झटपट होते, काहीच वेळ लागत नाही आणि अगदी कमी साहित्यात ही रेसिपी तयार होते। तर बघा आपलं बेसन छान असं परतून झालं आहे, आता आपल्याला एक साईडला काढून ठेवायचं आहे। त्यात आपल्याला लसूण आणि मिरचीचं पेस्ट लागणार आहे, म्हणून त्यासाठी मी इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेलं आहे। आपल्याला हे छान असं ठेचून घ्यायचं आहे बारीक। मिक्सरला बारीक वाटण्यापेक्षा असं ठेचून घेतलं ना आपण खलबत्त्याने, त्याची चव काहीतरी वेगळीच लागते। खूप भन्नाट चव लागते अशा प्रकारे ठेचून जर आपण घेतलं ना लसूण आणि मिरची। लसूण आणि मिरचीच्या पेस्टमुळे छान झणझणीत चव येते आपल्या रेसिपीला। तर बघा छान असं वाटून झालं आपलं। तर आता आपण ज्या कढईमध्ये बेसन आणि पालक परतून घेतली ना, त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल घालते आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा जास्तीच घ्या, थोडा मोठा कांदा असला तर फारच छान। आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असं परतून घ्यायचा। कांद्याचा थोडा परतून झाला की त्यामध्ये आपण केलेलं लसूण आणि मिरचीचा पेस्ट घालायचं, ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं। तर लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला आता एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच चवीनुसार आपल्याला सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत, तिखट, मीठ, हळद। ते पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे। तर मी खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालते आहे, म्हणजे मसाले छान शिजतील पण। मसाले छान परतून झाले की यामध्ये आपल्याला परतून घेतलेलं बेसन आणि पालक घालून घ्यायचे आहे। हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करून झालं की आपल्याला झाकण ठेवून हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे। आपण बेसन आणि पालक आधीच परतून घेतली, त्यामुळे आपल्याला याला जास्त शिजवायची गरज नाही। 2 ते 3 मिनिट पुरेसे आहे। झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिट छान असं शिजून झालं की त्यामध्ये आता आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे। तुम्हाला कितपत पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला। शक्यतो गरमच पाणी घालायचा प्रयत्न करा। जर गरम पाणी नसेल तर तुम्ही थंड पाणी सुद्धा घालू शकता। छान पाणी घातल्यानंतर मिक्स करा, म्हणजे त्याच्या गुठळ्या होतील नाही। आपण आधीच परतून घेतलं त्यामुळे गुठळ्या होणार नाही, पण तरी सुद्धा पाणी घातल्यानंतर आपल्याला छान असं ढवळत राहायचं आहे। परत आपल्याला झाकण ठेवून हे 2 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे।
तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय केली असेल आधी, पण अशा पद्धतीने नसेल केली तर या पद्धतीने ट्राय करून बघा. खूप छान लागते, भन्नाट अशी रेसिपी होते. एक पोळीच्या ऐवजी तुम्ही 2 पोळी खाल आणि तुम्ही हे कशाही सोबत सर्व करू शकता. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा साध्या भातासोबत सुद्धा खाल्लं ना तरी खूप जास्ती चवीला छान लागते. उन्हाळ्यामध्ये तसंही आपल्याला जेवण जास्ती जात नाही, पण अशा प्रकारचं काही खायला असलं ना तर नक्कीच 2 पोळ्या जास्ती जातात. तर आपलं झणझणीत पालकचं पिठलं तयार आहे. फक्त आपल्याला आता बारीक कट केलेली वरून कोथिंबीर घालायची आहे. तर बघा किती झटपट ही रेसिपी तयार होते आणि कढईतून येणारा सुगंध तर भारी येतोय. आणि छान असं गरम-गरम भाकरीसोबत सर्व्ह करा. खूप जास्ती भारी लागतं. गरम-गरम भाकरीसोबत हे पिठलं खाल्लं ना खरंच खूप भारी लागतं. नक्की ट्राय करून बघा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.